हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर 19. तर या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला काही कंडिशन्स दिलेल्या आहेत आणि त्याच्या अकॉर्डिंग अँगल्स ड्रॉ करायचे आहेत. तर फर्स्ट काय दिले बघा, कॉम्प्लिमेंटरी अँगल्स दॅट आर नॉट ॲडजस्टंट. असे अँगल्स कॉम्प्लिमेंटरी जे ॲडजस्टंट नाही आहेत. मग कॉम्प्लिमेंटरी अँगल्स कोणते असतात? ज्यांचे एकत्रित माप किती असतं? 90 डिग्री. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल्स असे असतात ज्यांचं टोटल किती होते, ॲडिशन 90 डिग्री होते. ठीक आहे. मग दोन आपल्याला असे अँगल्स ड्रॉ करायचे त्यांचे ॲडिशन किती होईल? 90 डिग्री. मग त्यासाठी तुम्ही दोन माप घेऊ शकता. एक 40 डिग्रीचा ड्रॉ करूया. ठीक आहे. समजा हा तुमचा आहे 40 डिग्रीचा अँगल. ठीक आहे. आणि दुसरा एक आपण 50 डिग्रीचा ड्रॉ करूया. 50 + 40 किती होतात? 90. ठीक आहे. तर हा आहे समजा आपला 50 डिग्रीचा अँगल. ठीक आहे. मग 40 डिग्री + 50 डिग्री किती होतात? 90 डिग्री. म्हणजे तो झाला कॉम्प्लिमेंटरी अँगल. क्लिअर आहे तुम्हाला? हो. ठीक आहे. तर आता फर्स्ट क्वेश्चनचा आन्सर. सेकंड बघा, अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर नॉट सप्लिमेंटरी. लिनियर पेअर मधले आपल्याला अँगल्स ड्रॉ करायचे आहेत आणि ते सप्लिमेंटरी नाही. तर असं पॉसिबल आहे का? लिनियर पेअर म्हणजे काय? स्ट्रेट लाईन मध्ये जे दोन अँगल तयार होतात. ठीक आहे. हा एक आणि हा एक. समजा हा A डिग्री आहे, हा B डिग्री आहे. तर हे जे अँगल्स आहेत त्यांना आपण लिनियर पेअर म्हणतो. नॉट सप्लिमेंटरी, जे सप्लिमेंटरी पण नको आहेत. सप्लिमेंटरी अँगल्स म्हणजे ज्यांचे ॲडिशन 180 होते, जे की स्ट्रेट अँगलनेच तयार होतात. मग हे पॉसिबल आहे का? नाही. मग आपण लिहिणार angles in a linear pair which are not supplementary angles cannot be formed. Clear आहे तुम्हाला? Complementary angles that do not form a linear pair. असे angles, असे complementary angles जे linear pair फॉर्म करत नाही. म्हणजे असे दोन अँगल ज्यांचे ॲडिशन किती? 90 डिग्री. मग तुम्ही एक करू शकता. 90 डिग्री पहिले ड्रॉ करून घ्यायचा आणि त्यातनं जाणारी एक रे काढायचा. म्हणजे जे दोन पेअर तयार होतील ते काय राहणार आहेत? कॉम्प्लिमेंटरी अँगल. ठीक आहे. कॉम्प्लिमेंटरी अँगल. आता समजा हा आहे 50 डिग्री घेऊया आणि हा किती? 40 डिग्री घेऊया. ठीक आहे. म्हणजे दोघांचे ॲडिशन किती होणार? 90 डिग्री. हे काय झाले मग? कॉम्प्लिमेंटरी अँगल. क्लिअर आहे तुम्हाला? तुम्ही मोजून दोन वेगवेगळे सुद्धा काढू शकतात. कळालंय? ठीक आहे. तर हे होतं थर्डचं आन्सर. आता फोर्थ बघूया. फोर्थ काय दिलंय? ॲडजस्टंट अँगल विच आर नॉट इन अ लिनियर पेअर. असे ॲडजस्टंट अँगल जे लिनियर पेअर मध्ये नाही आहेत. मग तुम्ही काय करू शकतात? एक अँगल ड्रॉ करूया जो जवळपास 90 डिग्री असणार आणि त्यातनं एक रे काढूया. जे दोन अँगल तयार होतील ते काय असतील? एकमेकांना ॲडजस्टंट असतील. कारण इथे एक कॉमन व्हर्टेक्स राहणार आहे. समजा इथे आपण नाव देऊया ABC. ठीक आहे. आणि हा D. ठीक. आता BD जी आहे ती काय आहे? एक कॉमन आर्म आहे. ठीक आहे. आणि हा कॉमन व्हर्टेक्स पॉइंट आहे. म्हणजे हे जे दोन अँगल तयार झालेले आहेत ते एकमेकांना ॲडजस्टंट आहेत, पण ते लिनियर पेअर मध्ये आहेत का? नाही. कळलंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, फिफ्थ. अँगल्स विच आर नायदर कॉम्प्लिमेंटरी नॉर ॲडजस्टंट. असे अँगल्स जे कॉम्प्लिमेंटरी नाही आहेत आणि ॲडजस्टंट पण नाही. मग काय करणार आपण? दोन वेगवेगळे अँगल्स ड्रॉ करूया. ठीक आहे. कारण 30 डिग्री आणि 40 डिग्री. बरोबर. एक्झाम्पल घेऊया आपण. हा आहे समजा 30 डिग्रीचा आणि दुसरा ड्रॉ करूया आपण 40 डिग्रीचा. ठीक आहे. समजा हा आहे 40 डिग्रीचा. तर हे दोन अँगल्स तयार झालेले आहेत जे ॲडजस्टंट आहेत का? नाही. आणि तसंच दुसरी कंडिशन दिली होती आपल्याला कॉम्प्लिमेंटरी. कॉम्प्लिमेंटरी आहेत का ते? त्यांचे ॲडिशन 90 होते का? नाही. कळालंय तुम्हाला? नेक्स्ट बघा, सिक्स्थ. अँगल्स इन अ लिनियर पेअर विच आर कॉम्प्लिमेंटरी. असे अँगल्स जे लिनियर पेअर मध्ये आहेत आणि कॉम्प्लिमेंटरी पण आहेत. असं पॉसिबल आहे का? नाही. कारण लिनियर पेअर मध्ये कुठले असतात? लिनियर पेअर मध्ये ज्यांचे ॲडिशन 180 डिग्री होते. ठीक आहे. असे अँगल्स ज्यांचे ॲडिशन 180 डिग्री होईल आणि ते कॉम्प्लिमेंटरी पण नको. आता लिनियर पेअर आणि कॉम्प्लिमेंटरी या दोघांचं माप 180 डिग्री असतं. त्यामुळे हे पॉसिबल आहे का? नाही. समजले? मग आपण लिहिणार इट इज नॉट पॉसिबल बिकॉज सम ऑफ द मेजर
180 for linear pair and 90 for complementary angles. ठीक आहे, क्लिअर आहे तुम्हाला? हो. तर हो, हा होता आपला प्रॅक्टिस सेट नंबर 19. अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि आपल्या अदर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.